आपल्यासाठी हे करायला पाहिजे। तुम्हाला कसं वाटलं, तुमचं जीवन कसं असायला पाहिजे? म्हटल्यानंतर आता काय करा, आमच्या गावाला सैनिक गिरगाव हे आता नाव आहे, पण ह्याच्या अगोदर बंडखोर गिरगाव म्हणून आमच्या गावचं नाव प्रसिद्ध होतं। बंडखोर गिरगाव हे का, तर हे फिरंगोजी शिंदे यांनी 1857 साली आपलं बंड केलं। त्यावेळेला बऱ्याच लोकांना त्यांना स्वतःच्या हिमतीवर शाहू महाराजांच्या अगोदर टायमात बिलकुल लोकांना मारून त्यांना आपलं नाव वर केलं। तेव्हापासून आमच्या गावाला सैनिकी दर्जा मिळायला सुरू झाला आणि अजून देखील फिरंगोजी शिंदेच्या नावावर आम्ही फौजेत जातो, पण फौजेतनं रिटायर होऊन त्यांच्या नावाखाली आम्ही अजूनसुद्धा नसतो। फौजी हा गिरगावचा खरा पाया फौजी आहे। पहिली नोकरी नव्हती, पण फौजेत भरपूर होते। आता करीब 300-350 लोक रिटायर आहेत, 200-250 ऑन ड्युटीवर आहेत। आमच्या इथं निश्चित मुलं नाहीत, मुली देखील फौजेत गेलेल्या आहेत आणि त्या धाडसीनं बॉर्डरवर आता आहेत रोज। आमच्या गिरगाव गावची नोंद इतिहासामध्ये देखील आहे। 1659ला ज्यावेळेला छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्यावेळेला गिरगावची नोंद हिळवी येऊन सांगत असतात। त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवरायांच्या बरोबर मावळे म्हणून लढणारं हे गिरगाव आहे। त्याचसोबत 1857ला क्रांतीवीर फिरंगोजी शिंदेंच्या नेतृत्वात चिमासाहेब महाराजांना सोडवण्यासाठी भवानी मंडपवर एक मोठा हल्ला झालेला होता, एक बंड केलेलं होतं, ते अयशस्वी होतं। त्या बंडानंतर गिरगावचं नाव सैनिकी किंवा लढणाऱ्यांच्यामध्ये अशी नोंद जोरदार होऊ लागली आणि मग जसा देश स्वतंत्र झाला तसं सैन्यामध्ये प्राधान्यानं ह्या भागामध्ये जर कुणाला असेल तर गिरगावच्या लोकांना स्थान दिलं जाते। आज जरी आमच्या गावातल्या पहिली दुसरीच्या अगदी बालवाडीच्या पोराला जरी विचारलं मोठं झाल्यावर काय होणार, तर त्याचं पहिलंच वाक्य असतं की मला आर्मीमध्ये जायचं आहे, सैन्यामध्ये जायचं आहे। मी सुद्धा माझ्या ज्यावेळेला आयुष्याची सुरुवात झालेली त्यावेळेला सैन्य भरतीसाठी प्रयत्न केलेले होते, पण त्यामध्ये आम्हाला अपयश आलं नाही। तरीसुद्धा आम्ही सामाजिक जबाबदारी समजून आम्ही इथं सैनिक म्हणूनच आम्ही काम करतोय। गिरगावला आता सध्या जी परंपरा आहे त्यानुसार प्रत्येक वर्षी आमच्याकडं 10-20 पोरं अगोदर भरती व्हायची। आता भरतीचं प्रमाणच कमी आलं, नोकऱ्यांची संख्या कमी आली, त्यामुळे तिकडे जाणाऱ्यांची संख्या घटलेली आहे। पण जायलासाठी आमच्याकडं आजसुद्धा पोरं तयार आहेत। मुलींची संख्या म्हणजे ज्या पद्धतीनं मुलं होती त्या पद्धतीनं आता गिरगावमधल्या मुलीसुद्धा अनेक ठिकाणी भरती झालेले आहेत। BSFमध्ये आहेत, काही बॉर्डरवरती आता श्रीनगरमध्ये आहेत, काश्मीरमध्ये सुद्धा सेवा द्यायला लागलेले आहेत। मी गेले 4-5 वर्षापासून सैन्यामध्ये भरती होण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्या गावाला सैनिकी परंपरा आहे। 1857च्या लढ्यात इंग्रजाविरुद्ध गिरगावकरांनी शौर्य गाजवले होते, त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्हाला देखील सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा आहे। सध्या पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या युद्धजन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमचे रक्त देखील खळखळले आहे। आम्हाला सैन्यामध्ये भरती होण्याची संधी मिळावी।